नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Hello students, today I would like to teach you the second prose from our textbook On Saying Please by A.G. Gardiner. This is an essay. An essay is generally a piece of writing that gives the author's own argument. But the definition is vague, overlapping with those of a paper, an article, a pamphlet, and a short story. Essay have traditionally been subclassified as a formal and informal. Formal essays are characterized by serious purpose, dignity, logical organization, length, whereas the informal essays are characterized by the personal elements, humor, graceful style, structure, novelty, theme, etc. This essay is nothing but formal essay, and I would like to teach this essay in a form of a series in part first and part second. I would like to give you the first part from this video. Watch it very carefully, and after this part first, go through the part second also, and then you will understand the proper theme and main intention of A.G. Gardiner behind writing this essay. So let's start the essay On Saying Please. ऑन सेईंग प्लीज या एसेला सुरुवात करण्यापूर्वी या एसेचे लेखक अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण करून घेऊयात. अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर्स इरा इज फ्रॉम 1865 to 1946. अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांचा कालखंड हा 1865 ते 1946 या दरम्यान होता. ही वॉज बॉर्न ॲट द चेम्सफोर्ड इन असेक्स इन 1865. त्यांचा जन्म चेम्सफोर्ड असेक्स या ठिकाणी 1865 मध्ये झाला. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट. त्यांनी साहित्य क्षेत्रातील त्यांचं करिअर हे एक पत्रकार म्हणून सुरू केलं. ॲट द एज ऑफ 37 ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ डेली न्यूज लंडन. त्यानंतर वयाच्या 37व्या वर्षी दिल्ली न्यूज लंडन या वृत्तपत्रामध्ये त्यांचं संपादक म्हणून नियुक्ती झाली. अंडर द pseudonym means pen name Alpha of the Plug, he made regular contribution to the Daily News, the Manchester Evening News, etc. त्यांनी जे लिखाण केलं ते टोपण नावाने केलं. अल्फास ऑफ द प्लॉग या टोपण नावाने त्यांनी द डेली न्यूज आणि द मँचेस्टर ऑफ इव्हिनिंग न्यूज इत्यादी वर्तमानपत्रासाठी आपलं लिखाण केलं. हिज एसेज आर युनिफॉर्मली इलिगंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस. त्यांचे लिखाण जे होते ते अत्यंत मोहक, डौलदार आणि विनोदी पद्धतीचं होतं. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, many furrows and leaves in the wind are some of his best known writings. त्यांच्या काही अत्यंत महत्त्वाच्या लिखाणांपैकी
या लिखाणाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फरोज अँड लीव्ज इन द वाइंड या लिखाणाचा त्याच्यामध्ये समावेश होतो. हिज युनिकनेस लाईज इन हिज ॲबिलिटी टू टीच बेसिक ट्रूथ ऑफ लाईफ इन ॲन एसे अँड अम्युझिंग मॅनर. त्यांनी त्यांच्या निबंधामधून जीवनातील मूलभूत सत्य अत्यंत गमतीशीर मार्गाने सांगितले आणि ही त्यांची पात्रता, हीच त्यांच्या लिखाणातील अद्वितीयपणा होती. ही रेज्ड द क्वेश्चन ऑफ मॉर्टॅलिटी विथ एव्हरीडे लाईफ. आपल्या दररोजच्या जीवनामधून त्यांनी नैतिकतेवरती प्रश्न उभा केले. इन ऑन सेईंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन अ सोशल लाईफ अँड एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन अ डेली बिहेवियर. ऑन सेईंग प्लीज या त्यांच्या निबंधामध्ये त्यांनी सामाजिक आयुष्यामधील चांगले शिष्टाचार यांची किंमत सांगितलेली आहे. तसेच दररोजच्या वागण्यामधील शिष्टाचार आणि नम्रता यांचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केलेले आहे. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर्स स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड अँड हाऊ डिस्कर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉइल्ड ऑर पोल्यूट इट. नम्र भाषा आणि शिष्टाचार आपल्या सभोवतालचे वातावरण आनंद बनवण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे त्यांनी या एसेमधून दाखवून दिलेले आहे. आणि उद्धटपणा तसेच अनादर हे आजूबाजूचे वातावरण खराब करू शकतो हे देखील त्यांनी या एसेमध्ये सांगितलेले आहे. तर चला मग बघूया हा प्रत्यक्ष एसे ऑन सेईंग प्लीज बाय ए.जी. गार्डिनर. पाठाचे शीर्षक आहे ऑन सेईंग प्लीज, म्हणजेच शिष्टाचाराचे महत्त्व. द यंग लिफ्टमॅन इन द सिटी ऑफिस हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. त्या दिवशी सकाळी लिफ्टमधील एका प्रवाशाला त्या लिफ्टमनने लिफ्टमधून बाहेर हकलले किंवा फेकले आणि त्याच्या त्या गुन्ह्यासाठी त्याला दंड ठोठावला गेला. लिफ्टमॅनची ही कृती निसंशयपणे चुकीची होती. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ अ प्लीज. आणि हे सगळं घडलेलं होतं त्याचं कारण म्हणजे त्यानं म्हणजेच त्या पॅसेंजरनं कृपया हा शब्द वापरलेला नव्हता. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सॅट टॉप. तक्रारदार जो होता त्यानं लिफ्टमध्ये प्रवेश केला आणि तो फक्त म्हणाला टॉप किंवा वरचा मजला. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. परंतु त्या लिफ्टमनने मात्र कृपया वरचा मजला किंवा टॉप प्लीज असं म्हणण्यासाठीची मागणी केली. अँड धिस कन्सेशन बीइंग रिफ्युज्ड ही नॉट ओनली डिक्लाइंड टू कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. आणि या मागणीस त्या पॅसेंजरनं नकार दिला. नकार दिल्याबद्दल त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेरही काढलं गेलं. धिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग ए कॉमेंट ऑन द मॅनर्स टू फार. खरं तर शिष्टाचाराची किंवा सभ्य वागणुकीची त्या लिफ्टमननं केलेली ही अपेक्षा अवाजवी होती. डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. असॉल्ट अँड बॅटरी म्हणजे प्राणघातक हल्ला किंवा मारपीट. असभ्यता किंवा अनिष्ट वर्तन हा कायदेशीर गुन्हा नाही
त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला किंवा हिंसाचार याचे समर्थन होऊ शकत नाही. इफ ए बर्गलर ब्रेक्स इनटू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्विट मी, अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड it will permit me to retaliate with reasonable violence. इथं knock him down म्हणजे त्याला खाली पाडणे असा त्याचा अर्थ होतो. जर माझ्या घरामध्ये चोर शिरला आणि मी त्याला मारले तर कायदा मला निर्दोष ठरविल, आणि माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर स्वसंरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला मुभा मिळते. इट डज धिस बिकॉज द बर्गलर अँड माय ॲसेलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनाईट कमांड्स ऑफ लॉ. ती मुभा मिळते कारण चोराने किंवा माझ्यावरती हल्ला केलेल्या हल्लेखोराने निश्चितपणे कायद्याचा भंग केलेला असतो. बट नो लीगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स और कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रिकग्नाइज ॲज ए लीगली पनिशेबल ऑफेन्स. आता याच्यामध्ये सँक्शन म्हणजे मुभा देणे, लेजिस्लेशन म्हणजे कायदे करणे. परंतु या ठिकाणी काय म्हटले बघा, कोणतीही कायदेशीर यंत्रणा अनिष्ट वर्तनाबद्दल कायदेशीर कार्यवाही करू शकत नाही किंवा अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता देऊ शकत नाही, कारण हा कायदेशीरदृष्ट्या दंडनीय अपराध आहे असे ती यंत्रणा स्वतःच मानत नाही. अँड आवर सिम्पथी विथ लिफ्टमॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आणि जेव्हा आपण त्या लिफ्टमॅनविषयी सहानुभूती व्यक्त करतो तेव्हा आपण हेही मान्य केलं पाहिजे की कायदा हा त्या ठिकाणी योग्यच आहे. इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर द स्क्रॉल ऑन देअर फेसेस. म्हणजेच लोकांचे वर्तन आवडले नाही किंवा त्यांच्या आवाजाची पट्टी आवडली नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी आवडली नाही म्हणून त्यांना ठोसे लगावण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून चालणार नाही. आवर फीस्ट वुड नेव्हर बी आयडियल अँड द गटर्स ऑफ सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. जर तसे झाले तर आपल्या मुठी वळायच्या कधीच थांबणार नाहीत. म्हणजे आपल्याला राग येणार, आपण चिडणार आणि आपले हात सतत उचलले जातील आणि त्यामुळं शहरातल्या गटारांमध्ये दिवसभर रक्तांचे पाट वाहिलेले आपल्याला पाहायला मिळतील. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. रिटॅलिएशन या शब्दाचा अर्थ बदला असा होतो. म्हणजेच बघा, मला वाटेल तसा असभ्य वागेन आणि हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा माझं संरक्षण करेल. आय मे बी हॉन्टी और बोरिश अँड देअर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट दी पेनल्टी ऑफ बीइंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. इथं हॉन्टी या शब्दाचा अर्थ गर्विष्ठ असा होतो. बोरिश या शब्दाचा अर्थ उद्धट असा होतो. मी कितीही गर्विष्ठपणाने वागेन, उद्धटपणाने वागेन, घमंडीने वागेन, तरीही असभ्य वर्तन करणारा व्यक्ती असा एक शिक्का माझ्यावरती बसेल. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणताही दंड
मला सोसावा लागणार नाही. इल मॅनर्ड फेलो म्हणजे असभ्य वर्तन करणारा व्यक्ती. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. म्हणजेच मी माझ्या मिशा काढाव्या की नाही काढाव्यात, माझे केस रंगवावेत की नाही रंगवावेत, माझ्या पाठीवरची झुलपे वाढवावीत की नाही वाढवावीत, हे जसं कायदा मला सांगत नाही तसंच प्लीज म्हणायला किंवा विनंती करायला, कृपया म्हणायला कायदा मला सांगत नाही. इट डज नॉट रिकॉग्नाइज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग्स ॲज द केस ऑफ कंपेन्सेशन. लॅसरेशन म्हणजे मनाला होणाऱ्या वेदना आणि कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई. म्हणजेच कायद्याच्या दृष्टीने आपल्या मनाला ज्या काही वेदना होतात किंवा भावना दुखावल्या जातात, हा काही नुकसान भरपाईचा खटला होऊ शकत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर द मोरल अँड इंटलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. म्हणजेच अशा प्रकारच्या झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई मिळत नाही. This does not mean that the damages are negligible. याचा अर्थ असा मुळीच होत नाही की झालेलं जे नुकसान आहे ते नगण्य किंवा किरकोळ आहे. इट इज प्रॉबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट. कदाचित असंही घडलं जाण्याची शक्यता आहे की तो लिफ्टमॅन हा कमालीचा दुखावला गेला असेल. ॲक्युटली हर्ट याचा अर्थ कमालीचा दुखावणे असं होतं. बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज ए स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. म्हणजे जी घटना घडलेली होती त्याच्यावरून त्याला असं वाटत होतं की ती त्याच्या सामाजिक स्तराला लागलेला कलंक होता. स्लर म्हणजे कलंक. दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड किक ऑन द शाईन्स. शाईन्स या शब्दाचा अर्थ या ठिकाणी नडगी असा होतो. आपल्या गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा पायाचा भाग. म्हणजे जर कुणी त्याला त्याच्या नडगीवरती लाथ मारली असती फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस, तर त्याच्या बाबतीमध्ये त्याला तितकंसं वाईट वाटलं नसतं किंवा त्याला कायदेशीररित्या त्याच्यावरती कारवाई करून त्याचं निवारणही करता आलं असतं. द पेन ऑफ ए किक ऑन द शाईन सून पासेस अवे, बट द पेन ऑफ ए वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर व्हॅनिटी मे पॉयझन ए होल डे. म्हणजेच लाथ मारण्यानं होणारी शारीरिक इजा किंवा वेदना काही कालखंडानंतर नाहीशी होऊ शकते, परंतु स्वाभिमानाला लागलेली ठेच किंवा स्वत्वाला झालेली वेदना हा त्याचा संपूर्ण दिवस बिघडवू शकते. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर फॉर हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट, brooding over the insult by the hours and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. आता ब्रूडिंग ओव्हर, ब्रूडिंग म्हणजे कुडत राहणे आणि इक्विलिब्रियम म्हणजे मनाचं संतुलन निर्माण करणे. इथं काय म्हणायचं बघा, मला कल्पना आहे की अवहेलना करणाऱ्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर काढून दिलेल्या प्रत्युत्तराची किंमत मोजावी लागल्याबद्दल लिफ्टमन पुढचे काही तास तरी कुडत राहिलेला असणार आणि संध्याकाळी पत्नीकडे व्यक्त होऊन त्यांनी आपल्या मनस्थितीची पूर्ववत अवस्था मिळवण्याचा प्रयत्न केलेला असणार किंवा मानसिक संतुलन परत मिळवण्यासाठी तो त्यानं एकमेव मार्ग अवलंबिलेला असणार. फॉर देअर आर फ्यू थिंग्ज
more catching than bad tempers and bad manners. कारण वाईट मनस्थिती आणि वाईट वर्तणूक या गोष्टींची लागण अगदी सहजपणे होत असते. यानंतर या लेखामध्ये द रायव्हल्स हे शेरिडन यांचं असणारं एक कॉमेडी नाटक जे की 1975 प्रकाशित झालेलं होतं, त्यातला एक सीन या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. ॲक्ट नंबर 3 मधला पहिला सीन जो की अतिशय मनोरंजक आणि कॉमेडी सीन आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. काय म्हटलेलं बघा त्याच्यामध्ये, व्हेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट बुलिड कॅप्टन ॲब्सोल्यूट. त्याच्यामध्ये अँथोनी ॲब्सोल्यूट नावाचं एक पात्र आहे. हे अँथोनी ॲब्सोल्यूट जेव्हा कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावतो, द लॅटर वेंट आउट अँड बुलिड हिज अ मॅन फॅग. त्याच्यानंतर कॅप्टन ॲब्सोल्यूट हा तिथून जातो आणि तो त्याचा व्यक्ती फॅग नावाचा जो होता त्याला तो धमकावतो. वेअर ऑफन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर अँड किक्ड द पेज बॉय. त्याच्यानंतर मग फॅग काय करतो, तिथून पायरीवरून खाली जातो, तिथं त्याचा एक नोकर असतो, तो त्याला लाथ मारतो. प्रॉबेबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्ट मॅन was really only getting back on the employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at the breakfast by his wife. ज्याने लिफ्टमॅनला नुसते टॉप म्हटलेले होते, तोही कदाचित त्याच्या मालकाचा राग व्यक्त करत होता, ज्याने त्याला गुड मॉर्निंग म्हटलेलं नव्हतं. त्यानं त्याला गुड मॉर्निंग का म्हटलेलं नव्हतं? कारण त्याच्या बायकोने न्याहारीच्या वेळी त्याला सतावलेले होते. टू होम द कुक हॅड बीन इनसॉलंट बिकॉज ऑफ हाऊसमेड हॅड ॲन्सर्ड हर बॅक. आता तिच्याशी स्वयंपाकीन उद्धटपणे वागलेली होती त्याच्या बायकोशी, कारण तिला मोलकरणीने उलट उत्तर दिलेलं होते. वी इन्फॅक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. म्हणजेच आपण आपल्या गैरवर्तनाने साऱ्या जगाला दूषित करत असतो. बॅड मॅनर्स प्रॉबॅबली डू मोअर टू poison the stream of the general life that all the crimes in the calendar. म्हणजेच किंबहुना दैनंदिन जीवन प्रवाह गढूळ करण्यात कोर्टाच्या खटल्यातील गुन्ह्यांच्या यादीपेक्षा या गैरवर्तनांचा वाटा मोठा असावा. फॉर वन वाईफ हू गेट्स ए ब्लॅक आई फॉर an otherwise good natured husband, there are 100 who lived a life of martyrdom under the shadow of the Marson temper. एरवी सुसंस्कृत असणाऱ्या नवऱ्याकडून होणारी शारीरिक हिंसा जेव्हा एखादी स्त्री सहन करत असते, तेव्हा इतर शेकडो स्त्रिया संतापी स्वभावाच्या छायेखाली हौतात्म्याचे जीवन जगत असतात. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. तरी देखील कायदा आपल्या खाजगी आयुष्यातील शिष्टाचाराचा, सभ्यतेचा संरक्षक होऊ शकत नाही. No decalogue could cover the vast area of offenses, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. म्हणजेच कोणत्याही धर्मग्रंथामध्ये अशा कैक अपराधांचा अंतर्भाव होऊ शकत नाही
आणि कोणतेही न्यायालय आपली सामाजिक संस्कृती, आपली भाषा, आपले दुर्वर्तन आणि आपली मनस्थिती व शिष्टाचारावर नियंत्रण ठेवील असा कायदा अंमलात आणू शकत नाही. But thou we are bound to endorse the verdict against the liftman. Most people will have a certain sympathy with him. म्हणजेच लिफ्टमॅन विरुद्ध दिलेल्या निर्णयाचे समर्थन करण्यास आपण बांधील असलो तरी बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल मनात थोडी सहानुभूती वाटत असेल. While it is true that there is no law that compel us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. आपल्याला विनंती करायला भाग पाडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही हे खरे असले तरी आपल्याला सभ्यता पाळायची शिकवण देणारा कोणत्याही कायद्याहून अधिक जुना, अधिक पवित्र असा सामाजिक संकेत अस्तित्वात आहे. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज ए सर्व्हिस. आणि त्या सभ्यतेची पहिली आवश्यक कृती म्हणजे मिळालेले सेवेची पोहोच देणे. प्लीज and thank you are the small change with which we pay our way as a social beings. समाजाचा एक सुसंस्कृत घटक म्हणून कृपया आणि धन्यवाद यांच्याद्वारे आपण समाजाचे देणे चुकते करीत असतो. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. या छोट्याशा सौजन्याच्या स्नेहाचे वंगण घालून आपण जीवनरूपी रथ सुरळीतपणे हाकत असतो. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation, an easy give and take instead of on a basis of a superior dictating to inferior. यामुळे वरिष्ठांनी कनिष्ठांना हुकूम दिल्याप्रमाणे संवाद न घडता मैत्रीपूर्ण सहकार्याच्या आधारावर सुलभ व्यवहारातून संवाद घडत असतो. इट इज a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feelings instead of resentment. एखाद्या सेवेची मागणी केली असता ती रागाने नाही तर स्वखुशीने आणि चांगल्या भावनेने पूर्ण होऊ शकत असेल तर केवळ एखादी विकृत मनोवृत्तीची व्यक्तीच जबरदस्तीने ती मिळवण्याचा प्रयत्न करील. ऑन सेईंग प्लीज बाय A.J. गार्डिनर या एसेचा पार्ट फर्स्ट या ठिकाणी समाप्त झालेला आहे. या एसेचा पार्ट सेकंड हा सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही तो पाहावा, म्हणजेच या एसेचं संपूर्ण आकलन तुम्हाला होईल आणि A.J. गार्डिनर यांनी एक्सप्लेन केलेल्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला समजतील, त्याचा परिपूर्ण अभ्यास तुम्हाला करता येईल. धन्यवाद.